स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. कोरोची गावच्या हद्दीतील पंचगंगा साखर कारखाना ते कोरोचीकडे जाणाऱ्या रोडवर साईनाथ वे ब्रिजजवळ आरोपी रेहान रफिक महावत हा त्याच्या 5-6 साथीदारांसह नशेचं गुंगीकारक मेफेड्रोन अर्थात MD हे अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या जवळ बाळगून विक्री करता येणार असल्याची गोपनीय माहिती शहापूर पोलीस ठाणे यांना मिळाली होती. त्यावरून शहापूर पोलीस ठाणे यांनी सापळा रचून आरोपी रेहान महावत याच्यासह त्याच्या अन्य 2 साथीदारांना अटक केली. त्यावेळी आरोपी रेहान महावत याच्यासह त्याच्या साथीदारांकडे नशेचं गुंगीकारक मेफेड्रोन MD हे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात सापडल्याची फिर्याद शहापूर पोलीस ठाणे इथं गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम 1985चं कलम 8 क 22 क आणि 29 अन्वये गुन्हा दाखल होऊन आरोपी रेहान महावत याच्यासह त्याच्या साथीदारांना शहापूर पोलीस ठाणे यांनी अटक करून तसा तपास करून त्याबाबतचं दोषारोपपत्र इचलकरंजी इथल्या न्यायालयात दाखल केलं. त्यावेळी आरोपी रेहान महावत याच्या वतीनं ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी काम पाहिलं. आरोपी रेहान महावत हा न्यायालयीन कोठडीत असल्यानं आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी जामीन अर्ज न्यायालयात दाखल करून या गुन्ह्याच्या कामी आरोपी यांच्यावर दाखल गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियमप्रमाणे आरोपी याला अटकेत ठेवण्यासाठी आरोपीकडून आवश्यक प्रमाणानुसार कोणतंही गुंगीकारक औषधी द्रव्य जप्त झालेलं नसल्यानं आरोपीला दाखल गुन्ह्यानुसार तरतुदी लागू होत नाहीत. प्रस्तुत आरोपी यांनी कोणताही गुन्हा केलेला नसून त्याच्यासाठी तपास पूर्ण होऊन तसं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल असून आरोपीकडून कोणतीही जप्ती आणि चौकशी करण्याचं शिल्लक नाही. त्यामुळं आरोपी यांच्या अटकेसाठी कोणतंही आवश्यक कारण नाही. अशा आणि इतर बाबी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देऊन ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी जोरदार युक्तिवाद मांडत जामीन अर्ज मंजूर होण्यासाठी विनंती केल्यावरून न्यायालयानं आरोपी रेहान महावत याला सशर्त जामीन मंजूर केलाय. या कामी ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांना न्यायालयीन कामकाजात त्यांचे सहकारी ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट अजय मांढरे, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अखिल मुजावर, जयवंत घोरपडे, काझिम जुमानी यांनी सहकार्य केलं.